नमस्कार. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ईश्वरी ठरवते की आता बस मी आता अर्णवला दाखवून देणार की माझा राग काय असतो, माझा गुस्सा काय असतो ते. तेवढ्यातच ईश्वरीची आई आलेली असते. ईश्वरीची आई आलेली असते घरच्यांना सगळ्यांना सांगायला की त्यांच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. आणि त्यावेळेस ईश्वरी तिथे उभी असते. ईश्वरी म्हणते हा आई मी येईल तुझ्यासोबत सगळी अॅनिव्हर्सरी तयारी करायला. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे, जर का कोणाला काही प्रॉब्लेम नसेल, तुमच्या सगळ्यांची तयारी असेल तर मी ईश्वरीला घेऊन जाईल माझ्यासोबत अॅनिव्हर्सरीची तयारी करा, तेवढीच मला मदत होईल. आता ईश्वरी लगेचच म्हणते हा मी आलेच बॅग घेऊन. आणि ती अर्णवकडे बघतही नाही, कारण तिला अर्णवचा राग आलेला असतो आणि म्हणून तिला दाखवून देत असतं की बघा आता मला किती राग येत होते. आणि म्हणून ईश्वरी हे सगळं करत असते. आता ईश्वरी बॅग भरायला घरात गेलेली असते, तोपर्यंत तिच्या मागं रूममध्ये लगेच अर्णव जातो. अर्णव म्हणतो मी सिंदूर तू कुठेही जाणार नाहीये. ईश्वरी म्हणते नाही मी जाणार आहे. अर्णव म्हणतो ट्राय टू अंडरस्टँड, प्लीज मी काय सांगतो ऐक, यू नीड टू ग्रो अप. मला माहिती आहे तू माझ्यावरती चिडलीस म्हणून तू हे घर सोडून माहेरी जाण्याचा विचार करत आहेस, पण मी तुला सांगते की तू कुठेही जाणार नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते मी चिडली नाहीये तुमच्यावरती, मला ना शांतता हवी, माझं डोकं शांत करायसाठी मी घरी जाते आणि हो मी थोड्या दिवसात येणार आहे. आता असं म्हणून ईश्वरी आणि अर्णव यामध्ये वाद सुरू असतात. अर्णवला ईश्वरीने जाऊन असं वाटत असतं तर इकडं ईश्वरी मात्र थांबायला तयार नसते. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की आता वल्लरीला भेटण्यासाठी ईश्वरीची आई आलेली असते. आकाश म्हणतो मॉम तुला भेटायला ईश्वरीची आई आली बघ ना. आणि वल्लरी म्हणते बापरे ही का आली मला भेटायला. आणि पटकन ती बेडवरती चढून बसते आणि लगेचच पांघरून घेऊन झोपायचं नाटक करते. आता आकाश घेऊन आलेला असतो ईश्वरीच्या आईला, तेव्हा बघते तर काय वल्लरी झोपलेली असते. आकाश म्हणतो मॉम काय झालं तुला. आणि आता ईश्वरीच्या आईलाही प्रश्न पडतो की अचानक भर दिवसा अशा का झोपल्यात ह्या, काय झाले नक्की. पण आता मात्र ईश्वरीच्या आईला समजत नाही की नक्की वल्लरी आहे तरी कोण, आकाशची आई कोण आहे हे मात्र तिला काही माहीत नसतं. तर वल्लरीला तिला चेहरा दाखवायचा नसतो म्हणून ते सगळं मुद्दामून करत असते. आता तुम्हाला काय वाटतं, अर्णवच्या रागावरती चिडून ईश्वरी घरी निघून चालली आहे खरी, पण अर्णव तिला जाऊ देईल का हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका. तोही माझा मित्र आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.